नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर आपण मंडळी आज CP Plusच्या DVRचं अनबॉक्सिंग करणार आहोत। आपण CP Plusचा DVR घेतलेला आहे। चला हे बघा, इथे त्याची MRP वगैरे आहे। आपण आता ते सील ओपन करू। हा बघा, हा आहे आपला DVR, 4 चॅनलचा DVR आहे। ओपन करून घेऊ, बाहेर काढून घेऊ। हे बघा, फ्रंट पॅनल अशा प्रकारे आहे। साइडला बघा, आणि पाठीमागे अशा प्रकारे कनेक्टर आहे सर्व। आणि इथे बघा, हे हार्ड डिस्क साठी आहे आणि DVR माउंट करण्यासाठी। हे बघा, DVR सोबत आपल्याला एक माउस मिळतो। हे स्क्रू आहेत हार्ड डिस्क साठी। हे बघा, हा अडॅप्टर मिळतो। अजून SATA केबल हार्ड डिस्क साठी आणि SATA पॉवर केबल हार्ड डिस्क साठी। हा बघा, हा 12 व्होल्टचा अडॅप्टर आहे। चला DVR ला ओपन करून त्यामध्ये आपण हार्ड डिस्क लावून घेऊ। फर्स्ट आपण आता DVR ला ओपन करू। सर्व स्क्रू ओपन करून झालेले आहेत। चला साइडला करून कव्हर त्याचा। हे बघा, यामध्ये अशा प्रकारे याचा मदरबोर्ड आहे DVRचा। एवढा छोटासा मदरबोर्ड आहे, पण डबा बघा केवढा मोठा आहे। त्यामध्ये आपले हार्ड डिस्क वगैरे येणार। बघा, इथे हार्ड डिस्कचे कनेक्शन आहेत आपले। इथे हार्ड डिस्क आपल्याला माउंट करायचे आहे। चला हार्ड डिस्क घेऊ आणि त्यामध्ये प्रॉपर फिट करू आता। बघा, ही आपली हार्ड डिस्क आहे। बघा, हे 4 स्क्रू आहेत आणि आपल्याला इथे प्रॉपर फिट करून घ्यायचे आहे। हे बघा, इथून आपण प्रॉपर स्क्रू टाईट करून घेऊ। हे बघा, ही आहे पॉवर SATA केबल, जी आपण मदरबोर्ड टू हार्ड डिस्कला पॉवर देण्यासाठी यूज करतो। हे आपल्याला DVR सोबतच मिळते। हे बघा, ही आहे SATA केबल, जी डेटा ट्रान्सफरसाठी यूज होते। मदरबोर्ड टू हार्ड डिस्क तेही आपल्या DVR सोबतच मिळते। झालेले कनेक्शन करून आता यावर आपण कव्हर लावून डिस्प्ले चेक करून घेऊ। पहिला कव्हर प्रॉपर लावून चारी बाजूचे सर्व स्क्रू टाईट करून डिस्प्ले चेक करू आपण। हे बघा, हे सर्व कनेक्टर्स BNC, VGA, HDMI, USB पॉवर कनेक्टर वगैरे। चला आपण फर्स्ट अडॅप्टर लावून आता पॉवर देऊ आणि फर्स्ट आपण डिस्प्ले चेक करू आता। त्याला माउस पण लावून घेऊ। माउसचा यूज आपल्याला जास्त होतो DVR ला ऑपरेट करण्यासाठी। आपण VGA केबल थ्रू आउटपुट देत आहोत। बघा, अशा प्रकारे डिस्प्ले आलेला आहे।